चला या ठिकाणी आमचे स्कोरर नागावचे कल्पेश पाटील यांचा सुद्धा सत्कार होत असताना पाहा मिळतो आपल्याला। चला आता तिन्ही टीम समोरासमोर या, आपण प्रेझेंटेशन करू। तीन संघ देसाई, गोलवली आणि त्याचबरोबर सागाव। कमलाकर भाऊ, चला मंडप डेकोरेटर अत्यंत चांगली सजावट त्याने केली होती, अत्यंत चांगलं सर्वांचं लक्ष वेधून घेणारं हे डेकोरेटर सजवलं आणि जेव्हा जेव्हा त्यांना सांगितलं जातं तेव्हा अल्प दरामध्ये ते काम सुद्धा करतात। त्यांचं सुद्धा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करतोय आपण, कारण डेकोरेशन म्हटलं की खूप खर्च येत असतो, मात्र ते नेहमीच आम्हाला सपोर्ट करत असतात। आणखीन चला आता या ठिकाणी जर आणि आमचे नारिवलीचे जी मुलं आहेत अंडर 20 त्याने आज फायनल मारली। अंडर 19 19 वर्षाखालील पोरं होती, त्यांनी नेवालीला फायनल मारलेली आहे। वेल प्लेड। चला या ठिकाणी प्रेझेंटेशन करतो आपण। चला जो फायनलचा सामना झाला देसाई आणि गोलवली बी मध्ये, त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला ज्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकून चॅम्पियन पदक पटकावला तो नितीन पाटील। नितीन पाटील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो। शिवदास पाटील याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावा। चला या ठिकाणी त्याचबरोबर आता देऊया आपण बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील। बेस्ट फिल्डर ठरलाय ज्याने सर्वाधिक झेल पकडल्यात, चांगलं फिल्डिंग केलं, 4 झेल पकडल्यात, 3 जणांना धावबाद केलं आणि त्याच्यासाठी शूज आहेत पिंट्या भोईर यांच्या वतीने शूज आहेत। मी गुरदास भोईर यांना विनंती करेन की आपण यावं। आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय सागाव संघाचा सचिन म्हात्रे। वा, बॉडी कमी केली त्यामुळे ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले। गतवर्षी जरा जास्त बॉडी होती त्यामुळे त्यांना मैदानामध्ये पळण्यासाठी थोडीशी द्विधा परिस्थिती होत होती। त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी किसन शेठ भोईर यांना विनंती करेन की आपण यावं। उत्कृष्ट गोलंदाज ठरल्या स्पर्धेतील ज्याने 9 विकेट मिळवल्या। या खेळपट्टीवरती गोलंदाजी करणं 4 दिवसाची खेळपट्टी होती, कारण कधी चेंडू वळत होते, बाहेर आतमध्ये येत होते, कधी बॅटवरती येत होते, तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 9 विकेट मिळवले। तर उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय टीम गोलवली संघाचा मंगेश म्हात्रे। चला चला मंगेश, फोटो आम्ही ते फोटोग्राफर ठेवा तुम्ही, कारण आता तुमची घोडदौड सुरू झालेली आहे। त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील पारितोषिक देण्यासाठी कैलास पाटील याला विनंती करेन की याच आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये 72 धावा केल्या आणि तो खेळाडू आहे प्रदीप पाटील उर्फ बाळा, गोलवली संघाचा। व्हेरी वेल प्लेड, अत्यंत चांगली कामगिरी केली। ब्युटिफुल ट्रॉफी आणि शूज पहा मिळतात आपल्याला। त्याचबरोबर देऊया आता या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी, 3ऱ्या क्रमांकाचा हे पारितोषिक देण्यासाठी सावलाराम पाटील, बबन पाटील आणि कालूराम फुलोरे यांना विनंती करेन की याच आपण पुढे यावं आणि या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा
मानकरी ठरलाय, जे आम्हाला पारितोषिक मिळालं ते आमच्या गावातील उच्च शिक्षित व्यक्ती रुपेश श्यामा पाटील यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात आली आणि स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम सागाव संघ. जोरदार टाळ्या द्या सागाव संघासाठी. 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिकाचा हकदार ठरलाय. सचिन मात्रेची स्टाईल. हा भाऊ पाटील, गावातला संघ आहे, तुम्ही राहा. चला, चांगला, अतिशय चांगला खेळ राहिलाय सागाव टीमचा सुद्धा. या स्पर्धेतील 2य क्रमांक अर्थातच रनर अप संघ, ज्याने खूप चांगला काल सुद्धा खेळ केला, आज सुद्धा खेळ केला, मात्र त्यांना थोडीशी घाईगर्दी झाली, त्यामुळे त्याने पारितोषिक गमावं लागलं. आणि 2य क्रमांकाचा मानकरी ठरत असताना मी विनंती करेन चंद्रकांतदादा पाटील, वामन काका आणि जयेंद्र पाटील यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते या 2य क्रमांकाची ट्रॉफी पाहतोय आपण कैलासवासी श्यामा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश श्यामा पाटील आणि आमचे प्रमोद सर पाटील यांच्या वतीने देण्यात आले आहे. तर संघ ठरतो या गोलवली बी संघ 40+. आमचे श्याम मामा आलेत का? 12वे खेळाडू श्याम मामा. गोलवली टीम श्यामा मामा कुठे आहेत? चला, रनर अप संघ ठरला, अतिशय चांगला खेळ राहिला या टीमचा सुद्धा. आणि या स्पर्धेतील आता चॅम्पियन संघ, खरोखरच नेहमीच गतवर्षी सुद्धा या संघाने 7 चॅम्पियन पदकं पटकवली. यावर्षी सुद्धा हे सीझनचं पहिलं चॅम्पियन आणि सर्वच मान्यवर रुपेश श्यामा आहेत का? रुपेश श्यामा पाटील. चला, आमचे मान्यवर आहेत, सर्वांनाच विनंती करेन या आता. चला, चंद्रकांत दादा, किसन शेठ भोईर, जयेंद्र पाटील, नाना काका, सर्वजण या. चला, रामशेठ भोईर, चला चला, सर्वांच्या हस्ते या स्पर्धेतील प्रथम क्रमांक अर्थातच विनर अप संघ ठरलाय जय वागेश्वर देसाई संघ, हनुमान पाटील अँड कंपनी. व्हेरी वेल प्लेड टीम, ज्याने हा सामना जिंकलाय. देसाई संघ, जय वागेश्वर देसाई. या इकडे या, दिलीप दादा या इकडे या. चला, लहान मुलांना खाली बसू द्या. चला, चांगला खेळ झाला आणि त्यामुळेच हा संघ चॅम्पियन ठरला स्पर्धेतील जय वागेश्वर देसाई संघ. मोरया जय. आणि या स्पर्धेतील ब्युटिफुल ट्रॉफी आणि एक सायकल बायसिकल आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरलाय, ज्याने खूप मेहनत केली या स्पर्धेसाठी. या स्पर्धेसाठी सायकल आम्हाला पुरस्कृत केली ते सागर शेठ अनंता भोईर यांच्या वतीने आणि ट्रॉफी दत्ता धर्मा पाटील यांनी ट्रॉफी दिलेली आहे. असतील तर या आपण. चला, आमचे मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ असे रामशेठ भोईर, राम भोईर. चला, आणि या ठिकाणी या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरलाय मालिकावीर, ज्याच्या नावावरती आहेत 67 धावा, 4 विकेट, एकूण टोटल पॉइंट होतात त्याचे 79 आणि 3 कॅच सुद्धा घेतल्यात. तो मालिकावीर ठरतोय. साईनाथ नाहीये, तो मालिकावीर ठरलाय. अमित गायकवाड, पनामा कॅप. यस, अमित गायकवाड ठरलाय या स्पर्धेतील मालिकावीर. वाह, सायकल सुद्धा मिळाली त्याला या स्पर्धेतील. त्याने एकूण 79 पॉइंट मिळाले आहेत त्याला.
चला स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चा हिरो राहिला या ठिकाणी अमित गायकर. चला चांगला सुद्धा खेळ झालाय. हा कारण असं सुद्धा पाहिलं जाईल की ज्या संघाने फायनल मारली कारण त्या संघाने प्रथम गोलंदाजी करत असताना फार कमी धावसंख्येवरती रोखलं.